Good morning, dear students. Good morning, friends. Welcome back to SM Academy, the online teaching, learning and language literature platform. Dear students, in TYB special class of DSC 3, under the background section, we are learning the development, trends and tendencies of modern English poetry. In previous lecture, we learn the tendencies of 1920 modern British modern poetry. Now it's time to learn the next decade, that is the decade of the 1930. 1930च्या दशकामधली कविता. या कवितेला मोठ्या प्रमाणामध्ये पहिलं महायुद्ध संपून 10-12 वर्ष ओलांडून घेतली होती, कारण 1920ची कविता होती. हे पहिलं महायुद्ध संपल्यानंतरची लगेचची कविता असल्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पहिला महायुद्धाचा प्रभाव व परिणाम होता. पण 1930च्या कवितेमध्ये तो प्रभाव थोडा कमी होऊन नवीन पद्धतीची कविता उदयाला आली. नवीन पद्धतीची कविता लिहिली गेली. ती कशी कविता होती आपण ह्या आजच्या व्याख्यानामध्ये पाहूया. जस्ट सी. The poetry of 1930 was largely a reaction against the modernist poetry. हे लक्षात ठेवा की जी 1920ची मॉडर्निस्ट कविता होती ही मोठ्या प्रमाणामध्ये वॉर पोएट्री, जॉर्जियन पोएट्रीच्या विरोधातली थोडीशी रिॲक्शन होती. आणि जॉर्जियन पोएट्री जी होती ही अर्लियर व्हिक्टोरियन पोएट्रीच्या विरोधातली रिॲक्शन होती. जॉर्जियन पोएट्री वॉज अ रिॲक्शन अगेन्स्ट द व्हिक्टोरियन पोएट्री. इमॅजिस पोएट्री वॉज अ रिॲक्शन अगेन्स्ट द जॉर्जियन पोएट्री. वॉर पोएट्री वॉज सायमल्टनसली अ सेम टाइप ऑफ जिनर गोइंग in British modern British poetry, but the poetry of 1930 was something different than the previous poetry of the 1920. It was a reaction. What type of reaction? They were in search of a positive faith, and they found it in Marx and Freud. आता Marx means Karl Marx. तर 1930ची जी कविता आहे मॉडर्न ब्रिटिश कविता ही मोठ्या प्रमाणामध्ये सम ऑफ दी प्रिन्सिपल्स फिलॉसॉफीजवर आधारित कविता होती. आणि याचं मूळ बेस होता टू मॉडर्न थेरीज. एक होती कार्ल मार्क्सची थेरी. कार्ल मार्क्सची थेरी तुम्हाला माहिती असेल ती साम्यवाद आणि साम्राज्यवाद यांच्यातल्या संघर्षावर आधारित आहे आणि ती साम्यवादाची पुरस्कृत करते. आणि एक फ्रीड होते, सिग्मंड फ्रीड. सिग्मंड फ्रीड हे खूप मोठ्या प्रमाणातले मानसोपचार तज्ज्ञ किंवा मानसिक तज्ज्ञ होते. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक सायकोलॉजिकल थेरी त्या काळामध्ये उदयाला आली होती. आणि त्याच्यावर आधारित, माणसाच्या सायकोलॉजीवर आधारित, माणसाच्या मानसिक स्थितीवर आधारित अशा पद्धतीचे नवीन लिटरेचरी जिनर लिहिलं जात होतं. कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या, ड्रामा लिहिली जात होती बेस ऑन द सिग्मंड फ्रीड थेरी. सिग्मंड फ्रीडच्या थेरीवर हे लिहिलं जात होतं आणि त्याचाच रिफ्लेक्शन त्याच आपल्याला मॉडर्न कवितेमध्ये पण दिसतं. द कोलॅप्स ऑफ द वॉल स्ट्रीट. वॉल स्ट्रीट म्हणजे दॅट इज द शेअर मार्केट ऑफ अमेरिका. द प्रॉब्लम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी होती. द राईज ऑफ हिटलर. हिटलरचा उदय झाला होता. पहिलं महायुद्धामध्ये मानहानीकारक तह करावा लागल्यामुळे पेटून उठलेल्या हिटलरने नवीन पद्धतीची जोरदार जर्मनीची उभारणी केली. द ट्रॅम्प ऑफ फॅसिसिझम. ट्रॅम्प म्हणजे विजय. फॅसिस्टचा विजय झाला होता एक प्रकारे. मुसोलिनी असेल, हिटलर असेल, स्टॅलिन असेल, यांचं नवीन जग त्यावेळेस उदयास येत होतं. वेअर द सिरियस प्रॉब्लेम डील बाय देम. आणि हे प्रॉब्लेम स्टॅलिन, मुसोलिनी, हिटलर यांचे जे फॅसिसिझमचे प्रॉब्लेम होते हे प्रॉब्लेम मॉडर्न कवितेमध्ये 1930च्या दशकामध्ये आपल्याला परावर्तित झालेले दिसून येतात. द पोएट ऑफ द 30s इन्क्लूड. इथे काही महत्त्वाची नावं आहेत. 4 नावं लक्षात ठेवा. फर्स्ट इज W.H. ऑर्डन, स्टीफन स्पेंडर, C.D. Lewis and Louis Macnish. These were the main pioneer of British poet of 1930. Michael Robert was the leader of political poet. Among these poets, others wrote on different subjects, but the poet whom wrote mostly on the political subject was the Michael Robert. He wrote on the encroachment of by America and other major countries on other lands, that is the colonialism. colonialismवर त्यांनी कविता लिहिली, फॅसिसिझमवर कविता लिहिली.
They had a largely a faith in social commitment. These poets were mainly a social advocates, and they have faith in the reflecting or portraying, depicting the social issues in their literature. And a scientific point of view, they portrayed the social problems not on the base of fantasy and imaginary like the earlier poets of romantic or Georgian poets, but they portrayed the modern problems, social problems, contemporary problems with a touch of science. It means that their poetry is mostly written on the base of scientific point of view. They were not communists. It doesn't mean that they are communists. Actually, communists are social advocate. It itself is a misconception, false conception. I don't believe personally in it. Okay, but they were fascinated by the Marxist theory. However, the Marxist theory of socialism, साम्यवादाची थेरी त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेली होती. बट द मार्क्सिस्ट थेरी मीन्स अ कंप्लीट व्ह्यू ऑफ सोशलिझम असं काही नाही आहे. ॲक्च्युली मार्क बिलीव्स इन ब्लड रिव्हॅल्युएशन, रक्तरंजित क्रांतीमध्ये विश्वास ठेवतो आणि रक्तरंजित क्रांतीमधून कोणत्याही समाजामध्ये प्रगती येत नाही, बदल येतो, प्रगती येत नाही. Though they did not work as a group, these poet didn't work like as a group, जसं इमेजिस, जॉर्जियन असा काही ग्रुप म्हणून त्यांनी कविता लिहिली नाही. वी फाइंड सम कॉमन टेंडन्सीज इन देअर पोएट्री. मात्र जरी ते ग्रुपमध्ये लिहिलेले नव्हते तर नॅचरली म्हणा किंवा कोइन्सिडेंटली म्हणा त्यांच्या कवितेमधले बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स हे सारखेच होते. We find them together in the famous anthology New Signatures edited by Robert Burns. रॉबर्ट बर्ड्सने त्या काळामध्ये न्यू सिग्नेचर नावाची अँथॉलॉजी लिहिली होती कवितेची. अँथॉलॉजी म्हणजे कलेक्शन ऑफ द पोएट्री, आणि त्याच्यामध्ये या स्टीफन स्पेंडर, C.D. लेविस, लुईस मॅकनीज, W.H. जॉर्डन यांच्या कवितेचं संग्रह त्याने केला होता. न्यू सिग्नेचर हे नाव लक्षात ठेवा. अँथॉलॉजी पब्लिश इन द डिकेड ऑफ 1930, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं रिफ्लेक्शन झालेलं आपल्याला दिसून येते. मायकल रॉबर्ट बेसिकली वॉज अ स्किल माउंटेनियर. हा एक पर्यावरणरोही होता. पर्यावरणरोही म्हणजे काय, माउंटेनियर, जसं मोठ्या मोठ्या आपण म्हणतो की हिमालय वगैरे अशा ठिकाणी गिर्यारोहक होता. हा माउंटेनियर म्हणजे गिर्यारोहक, हा मोठ्या पद्धतीचा गिर्यारोहक होता. देअर फॉर द इमेज ऑफ द हिरोज ॲज अ पॉयनियर ऑफ एक्सप्लोरर. एक्सप्लोरर म्हणजे नवीन पद्धतीने शोधून काढणं. तर त्याच्या कवितेमध्ये नवीन पद्धतीचं एक्सप्लोरिझम आपल्याला दिसतं. ऑफ न्यू लँड्स प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन देअर पोएट्री. तर त्याच्या कवितेमध्ये गिर्यारोहक, फॅसिनेशन फॉर climbing of the mountains and searching new lands were expressed in their poetry. Their imagery largely comes from the English public school life. The Boy Scout element is very prominent. We found an emphasis on a smaller group and a daring leader. Many of their poems have an adventure story of a boy. So one of the different feature that we find in 1930 modern British poetry is that it was a poetry of college guys. It was a story of college going students, like a school going students. The adventures for living a life, adventures to climbing on the mountains, search of new land, new voyages, new journey, adventures were well depicted in 1930 modern British poetry. These poets line in an imaginary world of fantasy. आणि हे सगळं लिहित असताना फॅन्टॅसीचा पण त्यांनी आधार घेतला. फॅन्टॅसी म्हणजे नुसती एक कल्पना, कल्पनामय जग. इट वॉज अन ॲडोलेसंट हॅबिट ऑफ एस्केप अँड रेबिलियन थ्रू फॅन्टॅसी. तर त्यांनी एक प्रकारे ह्या जगातल्या समस्यापासून काहीतरी लांब जायचं आणि आपल्या मस्त युगात राहायचं अशा पद्धतीची कविता त्यांनी मांडली. बट इट वॉज अ रिफ्युजल टू ॲक्सेप्ट द कन्व्हेन्शनल फ्रेमवर्क ऑफ थॉट. पण याचा अर्थ त्यांनी जुनं काही खूप मोठं स्वीकारलं असं नव्हतं. दे रेबल्ड अगेन्स्ट द कन्व्हेन्शनल थॉट ऑफ लिव्हिंग द लाईफ. आणि याच्यातले मेन होते W.H. जॉर्डन अँड स्पेंडर. जसं पहिल्याने T.S. इलियट, W.B. इट्स आणि इज्रा पॉन्ड होते 1920मध्ये, तसं इथे होते W.H. जॉर्डन अँड स्टीफन स्पेंडर. प्रोटेस्टेड अगेन्स्ट द लेथार्जी इन द सोसायटी. समाजामध्ये एक असं हतबलपणा आलेला होता, लेथार्जी आलेली होती, तर ते कंटाळवाणेपणा आलेला होता. तो दूर करण्यासाठीचं एक असं स्पॉन्टानियस
किंवा एक चांगल्या पद्धतीचं स्फूर्तिदायक ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं लिटरेचर या कवींनी लिहिलं. They thought it was their duty to awaken their fellow men and make them aware of the dangers and tensions of their time machinery with their control power of fascinated them. त्यांना असं वाटलं it is our moral duty to write against the social evils, especially thumped on them by the industrial world, by the mechanical world, by the new scientific world. नवीन विज्ञानाच्या युगाने त्यांच्या जीवनावर जे अतिक्रमण झालेलं होतं, एन्क्रोचमेंट झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये एक लेथार्जी जी आलेली होती. पहिल्या महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धाचे ढग जगावर यायला लागले होते. अँड द पीपल वेअर अंडर थ्रेट, people were under tension, they always feel insecure, therefore there was a big sort of lethargy in society. And the poet of 1930, because the period of 1930 to 1940, हा पिरियड आहे 1930 ते 1940, and you know in 1939 the second world war began. It means that the black clouds of second world war were already hovering on the world. The people were under the tension, under the horror, because the people and society had already experienced the evil consequences, horrors of the First World War. They do not want to go into the Second World War, but the situation was going like that. There was no any escape from it. So therefore there was a big lethargy. People just thought that, लोकांना असं वाटायचं की there is no guarantee of life, whether I could live long or not. Any time the world war can begin. एका कोणत्या वेळेला महायुद्ध सुरू होऊ शकतं. And there is no surety of my life. So big lethargy was there. And therefore to end up that lethargy, to end up that boredom, that end up that alienation, these poets wrote a different type of vibrant poetry, vibrant literature in the decade of 1940. Spender wrote about railway engines as the romantic poets wrote about cloud and roses. What were their themes? Their themes were something new. As the earlier romantic poets wrote about the natural elements of rose, garden, flowers, birds, animals, so he wrote on the railway engines. One notable feature of Audens and Spender's poetry was its masculine tone. It was especially a masculine, असं मनुष्य आपण ज्याला म्हणतो की मर्दानगी, masculine tone मध्ये ती कविता होती. Their poetry mainly seems to idealize the image of male leader. The fancily life and the domestic action is almost excluded. So the poetry was mainly depicted the issues, the worries and problems of man. The feminine issues were less concentrated in the poetry of 1930s. For Auden, love was mainly social love. Instead of a love between lover and beloved, he depicted a social love. Social love means issues of society, love of man for man. And C.D. Lewis imitated Auden and its. C.D. Lewis ने ऑडनचं हे अनुकरणच केलं. The poets of this period were intensely interested in modern life. They were intensely म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये in high way they were interested in modern life. They were interested in politics. Earlier politics was not a subject of poetry, but in 1930 politics became the subject of modern poetry and were communistic in their outlook. Most of their poetry was communistic in their outlook. Community is nothing but a pretend that they are social helpers and they are very keen thinkers of society, but it is a pretentious theory. I personally believe it so. So they were considerably influenced by the Imagist poets. They were influenced by the earlier Imagist poets. They employed language which could be easily followed by the ordinary reader. The most notable change in the poetry of W.H. Auden, Stephen Pender or Louis Macnish was that they used a very simple diction, simple language in their poetry. The poetry often gives the impersonal impression of being written in sort of private and family language. The poetry seemed as a very private and family language poem. They made poetry more intellectual than emotional.
That is the bigger change happened in the poetry of 1930. The poetry was mostly intellectual. It was the expression of the intellectual ideas rather than emotional, love, etc. The poet of this school had common ideas and used common idioms. Idioms म्हणजे phrases. त्यांनी वाक्प्रचार, त्यांनी साध्या साध्या आयडिया घेतल्या, साध्या साध्या डिक्शन घेतल्या आणि साधे साधे वाक्प्रचार घेतले. तर व्हॉट वॉज द मेजर शिफ्ट फ्रॉम द पोएट्री ऑफ 1920 to 1930? द मेजर शिफ्ट वॉज दॅट द पॉलिटिक्स, communalism, communist theory, hovering of the clouds of the Second World War, and the lethargy in society became the main themes of the poetry of 1930 to 1940 decade of modern English poetry. आणि ह्या वातावरणामध्ये त्या कविता लिहिल्या गेल्या. आणि W.H. Auden, स्टीफन पेंडर, लुईस मॅकनीस, सुडी लेविस, these were the main pioneers of such type of poetry during the period of 1930 to 1940. So dear students, we are systematically learning the development, trend and tendencies of modern English poetry since 1901 up to 1940. It's over. Now in the next lecture we will learn the poetry of 1940 and the poetry of 1950 up to the present time. So okay, thanks for watching the video lecture and being in tune with the SM Academy learning language and literature through online mode. आपण अशाच पद्धतीने दररोज 2 लेक्चर्स अपलोड करत जाऊया. ते तुम्ही पाहत चला. सोबत मी तुम्हाला स्क्रीनवर नोट्स पण दिल्या आहेत, त्या तुम्ही लिहून घेतला तर फार बेटर होईल. नाही लिहून घेतलं, आय विल अपलोड दीज नोट्स ऑन आवर व्हॉट्सअप ग्रुप ऑल्सो. यू कॅन राईट देम or you can make a print of them. It's very easy to understand you the development, trends and tendencies of modern English poetry as a background topic. Thank you friends, thank you watching the video and be continuously in touch with SM Academy. Thanks, see you again in next lecture. Thank you.